हाय हॅलो नमस्कार. पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ना लहानपणातली एक सगळेजण खाणारे अशी छोटे छोटे समोसे त्याला म्हणायचे तर ही गोष्ट बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण फक्त 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा बारीक असेल तर उत्तमच, आणि जर बारीक नसेल ना तर एखादी गिरकी मिक्सरला बारीक करून घ्यायची, जेणेकरून रवा पटकन भिजला जातो. त्याच्यासाठी आपल्याला बारीक रवाच रेफर करायची जास्त गरज आहे. तर आधी आपण हा रवा घेतला आहे एका भांड्यामध्ये. 1च वाटी रवा घेतला आहे. आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया. आणि आता पुढची प्रोसेस, हे मीठ थोडंसं मिक्स करून घेऊया. आता ना समोसे जास्त असे कडक नकोत बनायला, ह्याच्यासाठी ना आपण थोडंसं 1-2-3 चमचे इतपत तेल गरम करून घालणार आहोत. ह्याच्यामध्ये तेल मापातच घालायचं, जास्त जर आपण घातलं ना तर कडकपणा काही येत नाही. त्यामुळं 1-2 चमचे तेल बास आहे आपल्यासाठी. 1 वाटी रव्यासाठी आपल्याला तेवढं तेल बस आहे. आता हे तेल जे आपण टाकलं आहे ना ते सगळ्या रव्याला लागेल असं आपण मिक्स करून घेऊयात. आता बघा, हे तेल गरम आहे त्यामुळं मी, आणि रव्याचं प्रमाण इतकं जास्त नाही आहे त्यामुळं मी ते भांडं हलवून थोडंसं मिक्स केलं आणि नंतर हाताने मिक्स करत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर एकदम कोमट, जास्त गरम नाही किंवा जास्त गार नाही, नॉर्मल कोमट जे आपण हातात धरू शकेल इतपत गरम असलेलं पाणी, त्या पाणी मिक्स करून हा रवा आपण मळून घ्यायचा आहे. तर जास्त गरम पाणी यूज नाही करायचं आहे किंवा जास्त थंड पाणी नाही, नॉर्मल गरम असेल इतपत हे वालं पाणी आपण यूज करणार आहोत. एकदम कोमट पाणी, आणि त्याच्यामध्ये हा रवा मळून घ्यायचा आहे आपल्याला. हा रवा मळायचा. हा रवा मळून झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा ते 1 तास आपण हा रवा झाकून ठेवणार आहोत. व्यवस्थित मळून घ्यायचा. अर्धा 1 ह्याच्यासाठी झाकून ठेवायचा की थोडासा म्हणजे रव्यामध्ये आपण जे पाणी घातलेलं असतं ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये असं म्हणजे मुरलं जातं, आणि व्यवस्थित कणिक एवढी कणिकेसारखी कणिक तयार होत नाही, पण पाणी मुरल्यामुळे व्यवस्थित होतं. आणि ज्यावेळेस आपण रवा मळून ठेवतोय ना त्यावेळेस पण थोडासा त्याला पाण्याचा शिंतोडा द्यायचा, नॉर्मल बरं का. खूप पातळ व्हायला नाही पाहिजे, कारण का जर हे पातळ झालं ना तर आपल्याला जसं पाहिजे ना त्या पद्धतीनं आपल्याला लाटताही येणार नाही आणि तसं बनणारही नाही. त्यामुळं काय करायचं, आपल्याला नॉर्मल कणिक पूर्ण हे थोडं भिजवून घ्यायचं, आणि शेवटी ज्यावेळेस आपण झाकून ठेवणार आहोत त्यावेळेला थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. झालं बघा, हे आता हे ओलसरच आहे. आता ह्याला आपण झाकून ठेवूयात. थोडंसं ओलसर केलं आणि झाकून ठेवूयात. आता मी त्या कणकेचे का नाही 2 गोळे बनवून घेतले होते. ठीक आहे. आता हा मी पहिला गोळा लाटून घेते. आता आपल्याला ना जाड अजिबात नाही लाटायचं आहे, एकदम पातळ लाटायचं आहे. बघून घ्या कसं लाटायचं आहे आपल्याला. जास्त जाड लाटलं ना तर आपल्याला पाहिजे तसे ना ते समोसे फुगत नाहीत, किंवा जास्त पातळ लाटलेस ना तर त्याला काही टेस्ट नाही वाटत आहे. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपण जर व्यवस्थित एकदम म्हणजे जसं पाहिजे तशा ह्याच्यामध्ये करून घेतलं ना बघा, हे कणिक अशी एकदम पाहिजे तशी होऊन जाते आपल्याला. पण आपण जर थोडंसं म्हणजे जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं किंवा तेलाचं प्रमाण कमी जास्त झाल्यावरचा इम्पॅक्ट असा होतो की तेल जर आपलं जास्त पडलं ना की ते समोसे जराही कडक नाहीत बनत, एकदमच खुसखुशीत बनतात. मग जास्त खुसखुशीत नाही, थोडंसं तरी त्याला कडकसरपणा राहिला पाहिजे. त्यामुळे तेल मापात टाकायचं, आणि कणिक पातळ झाली की आपल्याला पाहिजे ते आकार जसे दिसत नाही ते व्यवस्थित, त्यामुळं कणकीतमध्ये पाणी पण व्यवस्थित मापात घालायचं. आता हे अशा आपण समोस्याच्या आकाराचे कट करून घेऊया. बघा किती छान आकार आलेत. आणि आता आपण हे काय करायचं आहे, तेलामध्ये टाकूयात सगळे. बघा कसे टमटमीत फुगलेले दिसत आहेत ना, असे सगळे समोसे आपले फुगलेले आहेत हे. आणि जास्त गॅस मोठा नाही करायचा आहे, कारण का एकदम लाल म्हणजे असं लगेचच भाजल्यासारखं दिसून येईल. पण व्यवस्थित भाजण्यासाठी म्हणून आपण गॅस ना नॉर्मल ठेवायचा आहे, जास्त मोठा नाही किंवा जास्त बारीक नाही. बघा हे पण समोसे आपण दुसरा टाकला फेरा, तो सुद्धा समोस्यांचा फेरा सगळा फुगलेला आहे. एकदम छोट्या भुकेसाठी लहान मुलांना सुद्धा हे खूप छान आहे. मिठाच्यामध्ये बनवून दिले ना तर त्यांच्यासाठी स्नॅकला खूप छान आहे. आणि रवा हा असा म्हणजे पचनाला ठीकच असतो मैद्यापेक्षा, त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा हे खूप छान आहे. आणि मोठ्या माणसांसाठी एखाद्या छोट्याशा भुकेसाठी ना आपण छानपैकी नाश्ता 5 म्हणजे सायंकाळचा जो ब्रेकफास्ट असतो ना त्याच्यामध्ये आपण हे बनवून ठेवू शकतो, आणि हे राहतं महिनाभर टिकतात ह्या गोष्टी. ह्याचं कुरकुरीत बघा तयार होतं. आता हे आपल्याला
ह्याच्यामध्ये आपण थोडासा मसाला ॲड करायचा. आता हे आपण मोठ्यांना खाण्यासाठी आहे ना, जर लहान मुलांना द्यायचं असेल ना तर थोडंसं मीठ टाकलं तर इनफ आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला. हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि आता हे जे आपण समोसे बनवून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये टाकायचे. आणि आता बघा तुम्ही, मी हलवतानाच हे इतके कुरकुरीत झालेत ना, तर एक समोसा एवढा. एखाद्या समोसे तुटले गेलेले आहेत. इतके कुरकुरीत आणि खूप छान बनतात. खूप म्हणजे खूप छान बनतात. एकदम कुरकुरीत. हे बघा. आणि इन्स्टंट खूप म्हणजे असं काही त्याला जास्ती सामान वगैरे काहीच नाही लागत. आपल्या घरी आहे ह्याच्यापासूनच हे तयार होतं. आता बघा मी एक समोसा तुम्हाला हे करून दाखवतो. एकदम इझिली आणि कुरकुरीत होतो. लगेच आपण हे केलं की चुरा बघा. असे समोसे तयार होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगा मला कमेंटमध्ये. आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.